नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, NTच्या वतीनं घेतली जाणारी नीट 2026ची जी परीक्षा आहे, या परीक्षेच्या संदर्भाने अर्ज प्रक्रिया ऑलरेडी पूर्ण झालेली होती. येणाऱ्या 3 मेला म्हणजे येणाऱ्या मे महिन्याच्या पहिल्या रविवारी ही परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये NTच्या वतीनं कंडक्ट केली जाणार आहे. परंतु दरवर्षी जे काय अनुभव NTला येतात किंवा जे काय पेरेंट्सचे विद्यार्थ्यांचे फीडबॅक असतात, त्यामुळे काही गोष्टींच्या बाबतीत NTने यावर्षी प्रायोरिटीवर लक्ष घालून विद्यार्थी पालकांना पूर्वीच काही गोष्टी माहिती असाव्यात, त्या संदर्भानं यावर्षी अगदी लवकरच ऑलमोस्ट 20-22 दिवस पूर्वीच एक महत्त्वाची नोटीस जे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ही नोटीस म्हणजे ॲडव्हान्स इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन सिटी फॉर द ॲप्लिकंट ऑफ नीट UG 2026. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 2026मध्ये नीट परीक्षा देणारे जे मुलं आहेत, ज्यांनी अर्ज प्रक्रिया केलेली आहे, अशा मुलांची परीक्षा नेमक्या कोणत्या शहरामध्ये होणार आहे त्याची माहिती देणाऱ्या संदर्भानं, माहितीच्या संदर्भानं जे तर NTनं जे ते प्रॉपर गाईडलाईन त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे विद्यार्थी ज्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली होती, असे विद्यार्थी आपला नीटचा ॲप्लिकेशन नंबर वापरून आणि डेट ऑफ बर्थ ॲज अ पासवर्ड वापरून आपलं जे सेंटर आहे ते नेमकं कुठल्या शहरात आहे ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाहता येणार आहे. तर याचे अनेक फायदे आहेत. आता ज्या मुलांनी अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्येच अर्ज प्रक्रिया केलेली असेल तर आपल्याला माहिती आहे, यावर्षी नीटचा फॉर्म भरत असताना आपल्याला एकूण 3 ऑप्शन भरायचे होते ॲज अ सिटी प्रेफरन्सेस म्हणून. एक्झामिनेशनच्या शहराच्या जे काही नावं द्यायचे होते आपल्याला 1, 2, 3 या क्रमानं. तर ज्यांनी अगदी सुरुवातीला फॉर्म भरलेला असेल तर त्यांना मोस्ट प्रॉब्ली पहिलं ऑप्शन मिळालं असेल. ज्यांनी उशिरा फॉर्म भरलेला असेल कदाचित त्या केसमध्ये त्यांना दुसरं शहर, 2 नंबरचं शहर किंवा त्यानंतर ऑप्शन जे टाकलेलं असेल 3 नंबर, तर यामध्ये कुठलं तरी शहर मिळालेलं असेल. आता याचा फायदा असा आहे, आज 12 मेची ही नोटीस आहे. आपण 12 एप्रिलची नोटीस आहे. आज आपण 13 एप्रिलला हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे. तर ऑलमोस्ट 20-22 दिवस पूर्वी तुम्हाला ही कल्पना असल्यामुळं जर तुमचं सेंटर बाहेरच्या शहरात आलेलं असेल तर तुम्हाला आत्तापासून त्या ठिकाणी जाण्याचं प्लॅनिंग, तिथं राहण्याचं प्लॅनिंग, एक दिवस अगोदर जायचं की ज्या दिवशी एक्झाम आहे त्या दिवशी सकाळी जायचं, तर हे प्लॅनिंग करायला तुम्हाला त्या ठिकाणी पुरेसा वेळ मिळणार आहे. बऱ्याचदा 2024मध्ये जो काय मॅटर झालेला होता, मुलं महाराष्ट्राची परीक्षा त्यांनी इतर राज्यात दिली, हे जे काय प्रकरण आहे ते आता यावर्षीपासून म्हणजे मागच्या वर्षीपासूनच बंद झालं. का? कारण NTचा फॉर्म भरत असताना, नीट परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुमचं 10वी कुठं झालेलं आहे, तुमचं 12वी कुठं झालेलं आहे, तुमचा टेम्पररी ॲड्रेस कोणता आहे, परमनंट ॲड्रेस कोणता आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पोस्टल पिनकोडसुद्धा ते विचारण्यात आलेला होता. तर या तुमचा जो ॲड्रेस आहे तर त्या ॲड्रेसला विचारात घेऊन तुम्हाला बाहेरच्या स्टेटचे ऑप्शन उपलब्धच नव्हते. म्हणजे तुम्ही जर एकदा महाराष्ट्र सिलेक्ट केला किंवा इतर राज्य तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची सुविधा पण उपलब्ध नव्हती. म्हणजे महाराष्ट्र तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि त्यामध्ये मग इतर जे काय सेंटर्स उपलब्ध आहेत तर ते तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे होते. तर थोडक्यात काय, तर महाराष्ट्राच्या तुम्ही टाकलेल्या 3 शहरापैकी नेमका कुठल्या शहरात तुमचा नंबर आलेला आहे हे पाहण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. तर आपण ऑफिशियल पोर्टलला व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी जाऊन जे येतं आपला नीट ॲप्लिकेशन नंबर आणि आपली डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला त्या ठिकाणी जे येतं तुमचं सिटी कुठले आहे परीक्षेची ते तुम्हाला पाहता येईल. अर्थात ती सिटी तुम्ही टाकलेल्या 3 पैकी एक ऑप्शन असेल. आता थोडक्यात यासाठी तुम्हाला कुठं जायचं आहे, तर जे ऑफिशियल वेबसाईट आहे NEET.NTA.NIC.in या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला त्यासाठी जावं लागेल आणि त्या ठिकाणी हे सांगितलेले डिटेल भरून तुम्हाला जे येतं तुमचं सिटी इन्फॉर्मेशन पाहता येईल. आता नेमकं कुठल्या लोकेशनला किंवा कुठल्या कॉलेजला किंवा कुठल्या सेंटरवर तुमची परीक्षा होणार आहे तर हे तुम्हाला जेव्हा ॲडमिट कार्ड रिलीज होतील तेव्हाच तुम्हाला उपलब्ध होईल. त्यासाठी मात्र तुम्हाला अजून बराच वेळ वाट पाहावी लागेल. 3 मेला परीक्षा आहे, तर मोस्ट प्रॉब्ली 30 एप्रिल किंवा 29-30 एप्रिलच्या दरम्यान ऑफिशियली हॉल तिकीट रिलीज होतील. ते हॉल तिकीट तुम्हाला त्या दरम्यान डाउनलोड करावं लागेल आणि मग त्यावर दिलेलं असेल सेंटर तुमचं कुठलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला उपस्थित राहायचं असेल. तर थोडक्यात सिटी कुठली आहे तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला आता ऑफिशियली उपलब्ध झालेली आहे.
ज्या ज्या मुलांनी नीट परीक्षेला अर्ज प्रक्रिया केलेली होती अशा मुलांनी आपलं सिटी कुठली असणार आहे ते नक्की पाहून घ्या. आणि येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातले अजून काही महत्त्वाचे डिटेल्स येतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. तुर्तास सर्व विद्यार्थ्यांना ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.